माझ्या सोबत या आणि ज्याला पटत तेच या, ज्यांना पटत नाही ते बाजूला जा. मग ते म्हणले या या याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे याल तरी यारे लागे. अवघे माझ्या, तुम्ही माझ्या माग माग या. परंतु एक त्याच्यात फेद्या नावाचा गोपाळ एक शंका खुर होता. म्हणे का चोरी करायला जायची पण कोणाच्या घरी जायची, शंका उत्पन्न केलीच पाहिजे. कुठलंही जर कार्य असेल की त्या ठिकाणी शंका निर्माण करून केलेलं कार्य पूर्णत्वास जातं. आणि जर शंका उत्पन्न करून नाही केलं तर काहीतरी बिघडतं आणि बिघडवणारे त्यात माणसं असतात. तर जर पेंड्याला शंका निर्माण केली, कोण पेंड्याने चोरी करायची तर मग कुठं करायची. बऱ्या सांगतात घर पाहून एकांताचे नवविध नवनीताचे. एकांतात घर पाहायचं, गावाच्या बाहेर पाहायचं. जसं आता एक गावाच्या बाहेर आपले काही घर आहेत आपल्या गावात सुद्धा, तसं एकांतातलं घर पाहायचं आणि त्या घरामध्ये आपण चोरीला संध्याकाळी जायचं. चोरी करायला जायचं, पण चोरी कशी करायची. जाताना धांगडू करत जायचं का, जाताना धांगडू करत जायचं का चोरी करायला नाही. आपण जर कीर्तनाला आलो धांगडू करत येतो का. आम्ही कीर्तनाला अहो एक माणूस होता बरं का, कधीच कीर्तनाला आला नाही. एक दिवस आला कीर्तन श्रवणासाठी बसला. बसल्यानंतर ते महाराज म्हणले या 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 या. सावकारचा गावचा आला तो कीर्तनामध्ये बसला आणि बसल्याच्या नंतर त्याला बसा बसा म्हणले, तो बसला. आता त्याच्या काही हा कीर्तनचा कधी विषय नव्हता. अर्ध्या कीर्तनात उठला, अर्ध्या कीर्तनात उठला. उठल्यानंतर महाराज म्हणते उठले का, उठा उठा उठा. चालले का, जा 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 जा. आता त्याच्यात हे तीनच वाक्य